एक अभिमानाचं असं एक पदक, कॉम्रेड रनरचं जे पदक असतं ते आणलेलं आहे. हे केवळ भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनसाठी अभिमानाची बाब नसून संपूर्ण भुसावळ शहर आणि जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्यातून ते एकमेव धावपटू आहे. जळगाव जिल्ह्यातून ते एकमेव धावपटू आहे यावर्षी की त्यांनी कॉम्रेड रन पूर्ण केलेली आहे. आणि जळगाव जिल्ह्यातून ते केवळ दुसरे धावपटू आहे, कारण 3 वर्षांपूर्वी निलेश भांडारकर यांनी पूर्ण केली होती आणि ते केवळ दुसरे धावपटू आहे जळगाव जिल्ह्यातून. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी संतोष गवळे, विकास पाटील ते देखील दक्षिण आफ्रिकेला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी उपस्थित होते. मी आपला अधिक वेळ न घेता आपल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख माननीय प्रवीण फालक सर यांना आधी विनंती करतो की आपल्या संस्थेतर्फे त्यांनी छोटेखानी परंतु अतिशय हवासा वाटणारा आपल्या सर्वांतर्फे डॉक्टर साहेबांचा स्वागत आणि सत्कार त्यांनी करायचा आहे. शाल, बुके आणि हार असं हे सत्काराचं स्वरूप असणार आहे. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी अगदी समोर यायचं आहे, जेणेकरून सर्व धावपटूंच्या उपस्थितीत आणि साक्षीने त्यांचा आपण हा सत्कार सोहळा पार पाडणार आहोत. समोर यायचं. आपल्या भुसावळ शहरासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण भुसावळसारख्या एका छोट्याशा 3 टायर सिटीमधनं, छोट्याशा शहरातनं आंतरराष्ट्रीय जी मॅरेथॉन आहे, वर्ल्ड फेमस, जिला मॅरेथॉनचा महाकुंभ म्हणतात जगातली, तिला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 100 वर्षापासून मॅरेथॉन चालते आहे. अशा मॅरेथॉनमध्ये आपल्या छोट्याशा शहरातनं डॉक्टर तुषार पाटील यांनी ती पूर्ण केली आहे आणि भुसावळ शहरातून प्रथम त्यांना तो मान मिळालेला आहे. तर आपण सर्वांच्या वतीने मी सर्व भुसावळ शहर, भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आणि सर्व रनर्सतर्फे त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांना भावी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांचे पाय अजून मजबूत होत जावो अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. कसं असतं, रामाचं नाव घेतल्यानंतर आपसुकच नाव येतं हनुमानाचं. जिथे राम आहे तिथे हनुमान आहे आणि आमच्या या रामाचे 2 हनुमान आहेत. कायमस्वरूपी ते सोबत असतात आणि दादांना अगदी सकाळचा 4 वाजेचा रन असेल किंवा रात्री आम्ही ऑफिसर कॉलनीला रन करायचो 8-9 वाजता, तेव्हा सुद्धा असेल, कुठलाही प्रसंग असेल, पुण्याला असेल, मुंबईला असेल आणि आता थेट साऊथ आफ्रिकेत असेल, त्यांनी त्यांची साथ कधी सोडली नाही. ते म्हणजे आमचे विकास पाटील सर आणि संतोष गवळे. त्यांच्यासाठी आपण सर्वांनी गौरव करायचा. सर्वप्रथम मी संतोष गवळेंना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे आपल्या ग्रुपचे फाउंडर मेंबर जे आहेत सचिन अग्रवाल सर यांना विनंती करतो की त्यांनी विकास पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर
संतोष गवळे दादा यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रवीण वारके यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. दादांच्या कार्याबद्दल आणि दादांनी जो रन केला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी सुद्धा सांगणार आहे, दादा सांगणार आहे, सरही सांगतील. 2-2 मिनिटात तुमचा अधिक वेळ न घेणार. परंतु एक महत्त्वाचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तो औचित्याचा भाग आहे म्हणून नाही, तर ते आपलं कर्तव्य म्हणून देखील आहे. काय असं एक लहानशी काही सेकंदात एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुस्तकातून मी हा किस्सा घेतलेला आहे. यशवंतराव चव्हाण साहेब ज्या वेळेला परदेशी दौऱ्यात जायचे किंवा दिल्लीला वगैरे असं बाहेरच्या दौऱ्यावर असायचे, त्यावेळेला ते कायम व्यस्त कार्यक्रमात घराला किंवा कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकायचे नाही. मग त्यांच्या कोणीतरी असं निदर्शनास आणून दिलं की आपण त्यांच्या सोबतचे काही लोक बाहेर गेल्यानंतर घरासाठी काही घ्यायचे, पत्नीसाठी काही घ्यायचे, मुलांसाठी काही घ्यायचे. मग त्यांनी त्यांना ते जाणवलं आणि त्यांनी काय केलं की परदेशात जात असताना तिथून वेणुताईंना फोन केला. वेणुताई त्यांच्या सौभाग्य होते किंवा मी तुला आयुष्यात काही आणलं नाही बाहेर गावाहून किंवा बाहेरच्या देशातून, यावेळी मला वाटतं की काय आणावं. वेणुताईंनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलं की तुम्ही माझ्यासाठी काहीच आणू नका, तुम्ही फक्त सुखरूप परत या. हे पुस्तक वाचत असताना मला असं वाटलं की काय ते वेणुताई आणि काय ते यशवंतराव, काय ही जोडी. ते जुने लोक किती साध्या पद्धतीने संसार करायचे. आजच्या काळात हे होणं नाही. परंतु रविवारी एक प्रसंग घडला. रविवारी डॉक्टर तुषार पाटील ज्यांनी सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता आणि आपल्या इथल्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता धावायला सुरुवात केली. 87 किलोमीटर धावणं एक मोठी अचिव्हमेंट आहे, परंतु ते धावताना अगदी सहजपणे त्यांनी पूर्ण केले असंही नाही. खूप सारे अडथळे आले, पायाला क्रॅम्प आल्या. 30-31 किलोमीटर नंतर त्यांना असं वाटलं की आपली ही मॅरेथॉन आपण सोडून द्यावी आणि काही ठिकाणी ते अक्षरशः आराम करण्यासाठी झोपून गेले. ते झोपत असताना त्यांना एक विचार आला की आता आपण ही मॅरेथॉन सोडावी का, आणि म्हणून त्यांनी एक जवळचा कुणाला फोन करावा म्हणून चारुताईंना फोन केला. दुपारच्या वेळी, या आपल्या इथलं स्थानिक दुपारच्या वेळी चारुताईंना सांगितलं की मला असा असा त्रास होतोय, पण मला असं वाटतंय की तुझ्यासाठी मला मेडल आणायचं, ते पण कॉम्रेडचं मेडल आणायचं. चारुताईंनी उत्तर दिलं की मला मेडल नको, तुम्ही सुखरूप परत या, ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी सांगतो ना की जुन्या काळातली जशी जोडी होती ती यशवंतराव आणि वेणुताईंची मी पुस्तकात वाचलेली, ते पुस्तकात वाचलेली होती, परंतु ही जोडी मी प्रत्यक्ष अनुभवली या रविवारी आणि मी नेहमी अनुभवत असतो. म्हणून या यशात ताईंचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तर ताईंचा सत्कार व्हायलाच पाहिजे. ताईंनी समोर यायचं आहे. माझी मोठी बहीण निलिमा ताई आणि स्वाती मॅडम दोघांना आणि पूनम मंगाई मॅडम, मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी चारुताईचा सुद्धा यशोचित सत्कार करायचा आहे. अशीच एक गोष्ट घडली की या सत्कारासाठी सर्व वस्तू आणलेल्या आहेत.
एक लहानसा रिमॉल स्पेशल जळगावून आलेला आहे. तो एका व्यक्तीसाठी आहे. ते व्यक्ती म्हणजे आमचे वासू शेठ विकास पाटील दादा. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला हे सर्व धावपटू 18,000 धावपटू देशभरातले विदेशातले संपूर्ण जगातले 18,000 धावपटू धावत होते. त्यामध्ये आपले 403 धावपटू होते भारताचे. ते भारताचा तिरंगा असलेला टी शर्ट घालून ते धावत होते. आणि बरेचसे धावपटूंना असं वाटत होतं की ही मॅरेथॉन सोडून द्यावी की काय, त्रास होत होता. त्यावेळेला रस्त्यावर आमचे वासू शेठ आणि संतोष दादा रस्त्यावर उभे होते भारताचा तिरंगा हातात घेऊन. आणि तिरंगा पाहिल्यावर भारतीय धावपटू त्यांच्या जवळ यायचे. त्या धावपटूंची पायाची हाताची संपूर्ण बॉडी मसाज त्यांनी करून दिली. प्रत्येक धावपटू त्यातले काही धावपटू तर असे होते की आता ही मॅरेथॉन, जसं दादांचं झालं, ही मॅरेथॉन आता सोडून द्यावी, जाऊ द्या, आपल्या जीवापलीकडे होतं का. अशाही परिस्थितीत वासू शेठने सांगितलं की नहीं आप कर सकते, आपने इतना 1 साल तक प्रयास किया है, ये तो आपने करना ही चाहिए. अशा त्यांच्या वाक्यामुळे सुद्धा बरेचसे धावपटू धावायला लागले. एक नायर म्हणून धावपटू होते, त्यांनी अक्षरशः मॅरेथॉन सोडून दिली होती. आणि वासू शेठांनी फक्त शब्दांनी नाही सांगितलं, आपण म्हणतो ना वासू शेठ काही धावत नाही, परंतु मॅरेथॉन मध्ये त्या कॉम्रेडच्या रस्त्यावर 100-200 मीटर ते त्या धावपटूंसोबत धावत गेले आणि त्यांना धावायला लावले. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठं मन लागतं आणि खूप सारा असा सेवाभाव लागतो मनामध्ये. तो सेवाभाव वासू शेठ आणि संतोष दादांमध्ये आहे. त्यामुळे हा जळगावून जो स्पेशल रुमाल आणलेला आहे एका धावपटूतर्फे, तर त्या रुमालाने सुद्धा त्यांचा सत्कार करायचा आहे. मी असा सेवाभाव असलेल्या आपल्या ग्रुपमध्ये रणजित खरारे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि रणजित खरारे त्यांना तो रुमाल प्रदान करतील. सांगण्यासारख्या तर किती साऱ्या आठवणी, किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी या 2 दिवसात काय आणि 2 महिन्यात काय अनुभवल्या. कारण दादांच्या खूप जवळ आम्ही नेहमी बोलणं चालणं असल्यामुळे त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, ताईंनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या. परंतु आपणच काय सांगायचं, आपण सर्वजण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहात. मी आता डॉक्टर तुषार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या कॉम्रेड रन विषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम मी आपले सुसाळ स्पोर्ट्स रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि माझे सर्व मित्रमंडळी यांचा फार ऋणी आहे की त्यांच्या सर्वांच्या शुभेच्छेने, त्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या विचारांनी मी ही कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करू शकलो. खरं तर ही मॅरेथॉन मी पूर्ण केलेली नाही आहे, ही आपल्या सगळ्या ग्रुपनी पूर्ण केली. हा आपल्या सगळ्यांचा विजय, हा माझा नाही आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी नसला तर मी काहीच करू शकलो नसतो. कारण मी प्रत्येक वेळेस मॅरेथॉनला जेव्हा कुठे रस्त्याला बाजूला झोपलो 39 किलोमीटरला, तर अक्षरशः मी खूप रडलो खाली. प्रत्येक वेळेस मला स्पोर्ट असोसिएशनचे आपले प्रत्येक मेंबर काय काय म्हणायचे त्या सगळ्या गोष्टींची आठवण येत होती. अगोदरच्या दिवशी निलिमाताईंनी मला मेसेज केला होता बेस्ट ऑफ लकचा. मग मी त्यांना म्हटलं आय विल ट्राय माय बेस्ट. तर लगेच त्यांनी परत मेसेज टाकला होता बी कूल, इट विल गिव्ह यू एनर्जी. त्या मेसेजचा मला इतका उपयोग झाला की प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा रेस्टलेस झालो तेव्हा तो मेसेज आठवायचो. तो मेसेज आठवला की मी चालायला लागलो की परत क्रॅम्प यायचे, मग हळू व्हायचो पण मग शांत राहायचो. आणि शांत राहून मी ते मॅरेथॉन 25 मिनिटं वेळ राखून पूर्ण केली. मला एकच गोष्ट सांगायची आहे की रस्त्यामध्ये आपल्या खूप खास करगे येतात, पण आपल्याला त्यांना पूर्ण करायचं असतं. त्याच्यामुळे आपण कायम शांत राहावं. म्हणजे मला त्या मेसेजमुळे एवढा धीर मिळाला की त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा कुठे पडलो, क्रॅम्पनी झोपलो, काही झालं तर मी कूल राहिलो आणि परत जाऊन मॅरेथॉन पूर्ण. त्याचप्रमाणे हालक सर म्हणा किंवा प्रवीण म्हणा किंवा आमचे विजू भाऊ म्हणा, संजू म्हणा, या सगळ्यांचं एवढं सहकार्य आपलं
की मी म्हटलं पालला जायचं आहे, सकाळी 4 वाजता विजू संजू तयार, इकडे जायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुठेही रात्री केव्हाही किती वाजता कुठेही जायचं असं तर आम्हाला अगोदरच्या दिवशी फोन करा, आम्ही कायम तयार आहे. म्हणजे एवढा त्यांचा माझ्याकरता त्याग होता. अशा तुमच्या सगळ्यांचं मला नाही का प्रोत्साहन मिळालं. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्या पूर्ण आहे भुसावळ स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आपला तर मला खरं बोलता येत नाही, कारण काय की ही मॅरेथॉन कशी माझी पूर्ण झाली सांगता येत, पण मी आपल्या सगळ्याचा ऋणी आहे, ऋणात राहू इच्छितो. आणि हा विजय माझा नाही, हा सगळ्या स्पोर्ट असोसिएशनचा आहे. माझं नाही इंडिव्हिज्युअल असतं तर माणूस काहीच करू शकलो नसतो. मी इंडिव्हिज्युअल असतं तर एका कोपऱ्यात एकटाच राहिलो असतो. आज एवढे लोक माझ्या सत्काराला कोणीच आलं नसतं. त्याच्यामुळे मी कोणीच नाही आहे, हा सगळा विजय आपल्या स्पोर्ट असोसिएशनचा आहे, माझा नाही. मोठी लोक आणि त्यांचे मोठं कर्तृत्व जे आहे ना किती उत्तुंग असतं आणि ते किती नम्र असतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे डॉक्टर तुषार पाटील आहे की त्यांनी इतकी मोठी कामगिरी केलेली आहे की सामान्य धावपटूंसाठी तर ते जाणीव आहेत, जे धावतात त्यांना जाणीव आहेत की 87 किलोमीटर धावणं फार साऱ्या लोकांसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जुन्या काळात म्हणतात ना तो परदेशात गेला, 7 समुद्रापार गेला. ते खरोखर, कारण दादा 87 काय 100 111 किलोमीटर पण ते धावलेले आहेत, ते सहजपणे धावतात. परंतु 87 किलोमीटरला त्यांना इतका त्रास का व्हावा, तर माझं आणि ताईचं कालच बोलणं झालं की ते म्हणजे विमान प्रवास असेल, सारखं जी दगदग असते, जाणं येणं, तिथे आराम न होणं, या सगळ्या गोष्टीवर मात करून दादा तुम्ही ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे त्याचं ते वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की धावपटूंसाठी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट तुम्ही पूर्ण केली, परंतु शहरातील ज्या ज्या लोकांना ही गोष्ट कळली त्या सर्व लोकांनी जे आमच्या संपर्कात होते त्यांना ते फार अप्रूप वाटलं. विशेष करून काही पत्रकार लोकांचा मला स्वतःहून फोन आला की ते इतके आतुर होते की बातमी तयार होण्याच्या आधीच त्यांनी सांगितलं सर लवकर पाठवा, फोटो पाठवा, बातमी पाठवा, माहिती पाठवा. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की हे मी सहज केलं किंवा हे माझा सत्कार नाही, तुमचं ते मोठेपण आहे दादा, परंतु ते खरोखर अशक्यप्राय गोष्ट आहे. मी काही मिनिटात वासू शेठ आणि संतोष दादा त्यांचे जे अनुभव आहेत ते आपल्यासोबत कथन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो, या लोक. जी 100 वर्ष जुनी मॅरेथॉन आहे, ही जी मॅरेथॉन फार कठीण आहे. कारण तिथे गेल्यानंतर समजतं की हे 90 किलोमीटर धावणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. आणि सकाळी आमचा म्हणजे भुसावळपासूनचा प्रवास, दादरला थांबणं आणि तिथून मग एअरपोर्टला जाणं, एअरपोर्टहून मग विमानं पकडणं आणि रात्रभर झोप नाही. तिथे गेल्यानंतर पण म्हणजे इथून 3.5 तासाचा प्रवास, दोन 8 तासाचा प्रवास, हे पूर्ण म्हणजे एवढं हेक्टिक होतं. आणि पुढे पुन्हा मॅरेथॉन करणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. आणि हे जे धावपटू असतात यांना म्हणजे हे पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन असा हा रूट असतो डाऊन मॅरेथॉन. पण डर्बनहून पीटर मॅरिसबर्गला जाणं आणि तिथं हॉटेलला जाणं आणि यांना रात्रभर तिथं झोप येत नाही. म्हणजे बघा किती हेक्टिक असतं. आणि सकाळी 3 वाजता उठून पुन्हा तिथे मॅरेथॉनसाठी उभं राहणं आणि धावणं ही फार साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे शरीर पूर्ण थकलेलं असतं आणि थकल्यानंतर 90 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण करणं म्हणजे ही नॉट अ जोक. आणि एकदा सुरू झाल्यानंतर 20-25 किलोमीटर एवढे धावपटू असतात की आपल्याला चालायला जागा नसते, म्हणजे रनिंग करताना चालायला जागा नसते. आणि त्याच्यानंतर मग जी मॅरेथॉन सुरू होते आणि तेव्हामध्ये आपल्या हातामध्ये काही नसतं, तेव्हाच ती मॅरेथॉन सुरू होते. आणि सरांचं तर एवढं हे आहे की म्हणजे माझ्याकडे शब्द नाही तसं की त्यांनी पूर्ण केली. आणि फार कठीण आहे. प्रत्येक धावपटूचा अनुभव वेगवेगळा आहे आणि त्या दिवशी त्यांचा दिवस कसा आहे हे आपण नाही सांगू शकत. हा प्रत्येक रनचा दिवस वेगळा असतो आणि यांचा हा दिवस यांनी हा पूर्ण केली ही फार मोठी अचिव्हमेंट आहे, फार मोठी गोष्ट आहे. एवढं बोलून मी
ठीक आहे, प्रातिनिधिक स्वरूपात संतदारांनी सांगितलं. कसे जुन्या काळात वाहनं नव्हते आणि खूप सारे साधनं नव्हती आणि त्यामुळे वेळही कमी असायचा लोकांकडे. तर गावातून 1 किंवा 2च माणूस पायी पंढरीला जायचा, पंढरपूरला जायचा आणि तो परत आल्यानंतर संपूर्ण गाव त्याचा पाया पडण्यासाठी जातं. त्याचे पाय पंढरीला लागले म्हणजे आपलेच पाय पंढरीला लागले असं समजून त्याचे पाया पडायचे आणि देवाचे आशीर्वाद घ्यायचे. दादांसोबत तुम्ही साऊथ आफ्रिकेला जाऊन आले, आम्ही सुद्धा मनाने त्यांच्यासोबतच धावत होतो आणि तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आले, त्यामुळे आम्ही सर्वच तिथे साऊथ आफ्रिकेला जाऊन आलो. आता आमचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक माननीय प्रवीण पालक सर या आजच्या कार्यक्रमाविषयी आणि संपूर्ण दादांच्या प्रवासाविषयी आपल्याला आपले मनोगत व्यक्त करते. यश पाहायचं असलं तर माणसाला अपयश पचवायची सुद्धा सवय पाहिजे. आणि त्यांनी ते मागच्या वेळेस जेव्हा गेले कॉम्रेडला त्यावेळेस त्यांना अपयश आलं होतं 2 मिनिटांनी. आपल्या समोर दिसत आहे, क्लॉक चालू आहे, फिनिश लाईन जवळ आली आहे आणि आपण 2 मिनिट लेट पोहोचू शकत नाही फिनिश लाईनला. याच्यासारखं दुःख मॅरेथॉन रनरच्या आयुष्यात कोणतंच नसतं. केवळ 2 मिनिटांनी त्यांचा त्यावेळेस मेडल गेलं होतं. पण अपयशाची पायरी पाहिल्याशिवाय यश पाहायला मिळत नाही हे सत्य आहे. आणि 2 वर्ष आले, कंटिन्युअस 2-2.5 वर्ष झाले की सातत्याने प्रॅक्टिस करतायत. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत. सकाळी 3:30 असो, 4 असो, 4ला उठून 3:30ला उठून प्रॅक्टिस करणं, 40 किलोमीटर, 50 किलोमीटर रन करणं आणि आल्यानंतर कुठलाही थकवा न जाणवता परत 8:30ला OPD येणं, OPD पाहणं दिवसभर, ही काही साधी गोष्ट नाही. एवढं त्यांची कन्सिस्टन्सी, ही 2-2.5 वर्ष इतकी कन्सिस्टन्सी होती. फक्त त्यांचा एकच ड्रॉबॅक होता आणि आहे ते स्वतःच्या डाएटकडे लक्ष देत नव्हते, अजिबात देत नव्हते. परंतु त्या मागच्या 4 ते 5 महिन्यापासून मॅडमनी ते मनावर घेतलं आणि त्यांच्या डाएटकडे लक्ष द्यायला लागले आणि त्याचं त्यांना हे आपलं जे आपण आज जे पाहतो आहे यश आलेलं, त्यामुळे त्यांना ते चांगलं यश मिळालं आहे. आणि मॅरेथॉन रनरला आणखी एक आहे, त्याचं वेट जर कंट्रोलमध्ये राहिलं तर त्याचा परफॉर्मन्सवर सुद्धा फरक पडतो. आणि बऱ्यापैकी त्यांचं या 4-5 महिन्यामध्ये वेट पण कंट्रोलमध्ये राहिलं. डाएटमुळे म्हणा किंवा याच्यामुळे म्हणा, कन्सिस्टन्सीमुळे म्हणा, किंवा त्यांनी जी थोडीशी लाईफस्टाईल त्यांची चेंज केली. पूर्वी ते रात्री रन करायचे. मी त्यांना बरेच वेळा म्हणायचे तुम्ही रात्री रन करत नका जाऊ, सकाळी रन करत जा तुम्ही आणि संध्याकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठत जा. पण त्यांनी बऱ्याच वेळा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. शेवटी त्यांचे जे कोच होते गुजरन सर, त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं, मॅडमने सांगितलं, मी सांगितलं, प्रवीणने सांगितलं, पण शेवटी त्यांना ते जाणवलं मागच्या घटनेमुळे आणि ह्या वर्षी त्यांनी कम्प्लीट स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले बरेचसे आणि त्यामुळे त्यांना हे चांगलं यश मिळालं. यश हे प्रत्येकाला मिळतं, प्रयत्न केले तर, सातत्य राहिलं तर यश नक्कीच मिळतं. फक्त प्रयत्न करत राहणे. आता आपण पाहतो डेली लाईफमध्ये आपण 10-10, 12-12 किलोमीटर रन करतो. प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला काही ना काही कुठला पेन होत असतात आणि जाणवत असतात आपल्याला. तर विचार करा 90 किलोमीटर धावताना त्यांना स्वतःला किती पेन झाले असते. हे अशा कठीण परिस्थितीत 40 किलोमीटर नंतर त्यांना क्रॅम्प्स आल्या, पूर्ण त्यांचे पाय ब्लॉक होऊन गेले, हॅमस्ट्रिंग ब्लॉक होऊन गेले, काप ब्लॉक होऊन गेले, नंतर क्वाड्रिसेप ब्लॉक होऊन गेले. एवढं केल्यानंतर म्हणजे किती दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांची असेल ना, किती स्ट्रॉंग विल पॉवर असेल की त्यांनी ते कम्प्लीट केलं. हे समोर मनामध्ये त्यावेळेस असे नाना विचार येत असतात आपल्या, कारण मी सुद्धा ते पाहिलेलं आहे. मी सुद्धा खारदुंगलाच्या वेळेस मला 40-45 किलोमीटरच्या वेळेस मला सुद्धा बॅकचाच इश्यू झाला होता. पण डोळ्यासमोर आपल्या इथं एकच येतं, आपण बा एवढे वर्षभर प्रॅक्टिस केलेली आहे, एवढी मेहनत केलेली आहे, तर आणि बऱ्याच लोकांना अपेक्षा असते आपल्याकडनं. पण त्या अशाही कठीण परिस्थितीत त्यांनी ते स्वतःला सांभाळलं, स्वतःला बॅलन्स ठेवलं, स्वतःच्या माइंडवर पूर्ण कंट्रोल ठेवला, मनावर ताबा ठेवला आणि यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केली.
आता नक्कीच त्यांचं पुढचं टार्गेट मला माहिती आहे, मी बोलणार नाही, पण त्या पुढच्या टार्गेटला त्यांना 100% यश मिळेल आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचे पाय अजून जास्तीत जास्त मजबूत राहो आणि स्वतःकडे आणखी त्यांनी जास्त डाएट आणि थोडंसं एक्सरसाइजवर लक्ष दिलं तर नक्कीच ते एक अत्यंत उत्तम असे धावपटू अजून चांगले बनू शकतील. आणि पुढच्या वेळेस यावेळेस 11:30 तासात कंप्लीट केलं आहे त्यांनी, पुढच्या वेळेस त्यांनी 9 तासाच्या ते 100% कंप्लीट करतील, मला याची खात्री आहे. थँक्यू सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वांच्या पुन्हा एकदा सदिच्छा आपल्यासोबत आहेतच आणि सरांचं पुढचं चॅलेंज काय मलाही माहिती आहे, आमच्या पालक सरांचं काय माहिती आहे, काय चॅलेंज आहे. विजू फिरके दादा आहे, एक ते बळकर एक लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये. म्हणजे खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या ग्रुपसाठी. या सगळ्या गोष्टींमध्ये सरांनी सांगितलं की यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असतं ना की जब दवा ना काम करे तो दुआ काम करते. जसं दुपारी तुमच्यासोबत झालं, पळताना तुम्ही रोडवर अक्षरशः झोपून गेले, त्यावेळेला काय आहे ना सर, ते 100 लोकांची जे दुआ होत्या की दादांचं कुठपर्यंत आलं, किती रन झाला, किती किलोमीटर झाले, दादांचं केव्हा पूर्ण होणार आहे, माझे सारखे फोन वाजत होते. हे सर्व दुआ आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात एक प्रखर अशी म्हणजे सर्वात स्ट्रॉंग दुआ जी कोणाची असेल ना, तर ती तुमच्या वहिनीची होती, सीमा पाटील मॅडम. मला आठवतं आम्ही जेव्हा दोघं जण गेलो होतो लडाखला फुल मॅरेथॉन करायला सोबत, तर त्यावेळेस 42 किलोमीटर डिस्टन्स कंप्लीट करताना त्या क्लायमेटला, त्या वातावरणात आणि ऑक्सिजनची तिथे डेफिशियन्सी 50% ऑक्सिजन, आम्हाला किती त्रास झाला होता हे आम्हाला माहिती. आम्ही त्यावेळेस अक्षरशः 3 ते 4 वेळा दोघं जण रस्त्यावर असे आडवे झोपलो होतो. आडवे झोपत आम्ही कंप्लीट केली होती. शेवटचे 3 ते 4 किलोमीटर जे आहे पूर्ण असा 42 किलोमीटरला पूर्ण असा हे आहे अप आहे, जे तिथे अक्षरशः लॉक होऊन जातात पाय, की तुम्ही पाय असाही करू शकत नाही, असाही करू शकत नाही. तुम्ही आहे त्या स्थितीत तुम्हाला राहावं लागतं, नाही तर तुम्ही हे करा. हे आम्ही ते अनुभवलेलं आहे की क्रॅम्प काय असतात आणि शेवटी सर्व माइंडसेटवर असतं तुमचं. त्यावेळेचं मानसिक परिस्थिती काय आहे, तुमचं त्या दिवशीचं क्लायमेट काय आहे, तुमचे त्या दिवशीचे डोक्यात काय विचार आहे, या सर्व या गोष्टी हे तुमच्या तुम्हाला फिनिश लाईनपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर तुम्ही किती रेस घेतलेली आहे, रेससुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कुठल्याही मॅरेथॉनला जाताना माझा प्रत्येकाला सल्ला आहे की आदल्या दिवशी 1 दिवस आधी जा, आदल्या दिवशी जास्त फिरू नका, पायांना जास्त टायर्ड करायचं नाही. त्यानंतर संध्याकाळी लवकर जेवून 8, 8:30, 7:30, 8 वाजेशी तुम्ही झोपून जायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. आणि आता सेलिब्रेशन सुद्धा व्हायला हवं ना, तर तुषार पाटील, डॉक्टर संतोष दादा, वासू साहेब, चारुताई, आपण सर्वांनी समोर यायचं आहे. पारुल मॅडम, फोटो काढून घ्या, एकदा दाखवून देऊ सर्वांना. सीट खराब होईल हे फक्त लांबून बघून घ्या की किती छान बनवलेलं आहे. फोटो ग्रुप मध्ये टाकूया. त्याला आपलं एक छान सप्लाय टाकूया. करू रखने दो. मध्य प्रदेश से आ गए उनके जीएम का इंस्पेक्शन है इसलिए आ गए. अरे आज सर्व फोटो ग्रुप मध्ये टाकणारे आज सर्वांनी काही गर्दी करू नका, फोटो मिळतील. इसके ऊपर धप से फोन नहीं गिराना. बस देखो इधर लग सेलिब्रिटी कमान. चला या दादा.
हो संतोष त्याला कापवा सगळं त्या साईडने उभं राहा. सरळ करू का आता? सरळ करू? अरे ब्रेक आगे साईडनं कापत आला अच्छा अच्छा कॉर्नर कापा म्हणतात ते फक्त. म्हणजे खेळणी काढणार नाही. आगे आओ आगे आओ आगे. अरे पुढे या. तुम्ही जाऊ. संजय बदाने कुठे मागे मागे या. गंतिंग कुठे गंतिंग आता सर्वांसाठी नाश्ता चहाची व्यवस्था आहे. सर्वांनी त्याचा आनंद घेऊनच घरी जायचा आहे. महेंद्र पाटील सर बोलतायत. भुसावळच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवणारे आदरणीय तुषारदादा आणि आपल्या ग्रुप विषयी मी बोलणार आहे. प्रवीण पाटील सर, प्रवीण फालक सर आणि तुषारदादा हे तिघं असे आहेत की यांची वेगवेगळी फॅसिलिटी, वेगवेगळी अशी खासियत आहे. तसे आपल्या ग्रुपचे दुसरे सुद्धा आहे त्यांच्या तोला मुलाचे, पण एक छोटासाही कार्यक्रम असला तर तो एकदम उत्कृष्टरित्या आपले प्रवीण पाटील सर करत असतात. आणि ह्या ग्रुपला जो एक आकार दिलेला आहे तो प्रवीण पाटील सरने दिलेला आहे, आपल्या प्रवीण पालक सरने दिलेला आहे. आणि त्यामुळे हे एवढं आपलं अचिव्हमेंट उभं राहिलेलं आहे. आणि तुषारदादा एक त्याचे आज मानाचे केंद्रबिंदू ठरलेले आहे. या तिघांसाठी म्हणणार आहे मी आज, न जाने खुदा ने इन्हें दिया है कितना, न जाने खुदा ने इन्हें दिया है कितना, शोरूम में इतना तो गोडाउन में कितना. बघा मला राहलेलं नाही, आज कार्यक्रम असतो, बऱ्याच वेळा सर बोलतात, आम्हालाही वाटतं बोलावं कारण मी सुद्धा टीचर आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आज आम्ही या कार्यक्रमाला आले सुद्धा नव्हते, फक्त दादांच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे. माझ्या शाळेत आता कार्यक्रम आहे, जस्ट कार्यक्रम आहे आमच्या शाळेत. पहिली आपले जे मुलं आहे नवगतांचे दाखल त्याचा कार्यक्रम आहे. पण तरी सुद्धा आम्हाला इतकी आवड आहे, आदर आहे आणि त्यापोटी आलेला आहे. हे सर्व मित्र हो ग्रुपमुळे शक्य आहे आणि या ग्रुपचं सगळे श्रेय आहे, याचं सर्व श्रेय त्यांना जातं. त्याचबरोबर आपले संजू दादा, चिरके दादा हे सुद्धा मोठे मोठे आहे की एक प्रेरणादायी आहे. आता अशीच एक प्रेरणा दादांनी पुढच्या वेळेला अगदी वेगळे पराक्रम करून आम्हाला सुद्धा द्यावी, एवढी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द म्हणतो. खूप जोरात टाळ्या वाजवा महेंद्र पाटील. सर्वांनी तिकडे मागच्या साईडला नाश्ता आहे, सर्वांनी करून घ्यावा. प्रत्येकाने नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये कोणी.